शिरोळमध्ये गणपतराव पाटील काँग्रेसचे निवडून येताना दिसत आहेत। शावडी पन्हाळ्यात विनय कोरे जे माहितीचे घटक पक्ष जनस्वराज्य उमेदवार आहेत आणि संस्थापक अध्यक्ष ते निवडून येऊ शकतात। कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील यांचं पारडं जड दिसतंय। आज प्रत्येक मतदारसंघात 10 मतदारसंघांमध्ये एवढी काटेची लढत आहे आणि आपण ऐकतो की पाकिटांपासून आणि सगळ्या गोष्टींपासून अर्थव्यवहारांपासून गटतटांपासून इतकी चुरस कधी दिसली नाही। चंदगड विधानसभा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये मला शिवाजी पाटील जे अपक्ष आहेत म्हणजे भाजपचे बंडखोर आहेत ते थोडेसे पुढं जाताना दिसतात। आजूबाबा आवळे सुद्धा खूप कमी फरकामध्ये त्यांच्या पाठीमागे आहेत। कागल इतकी चुरस महाराष्ट्रात मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या मतदारसंघाची असेल, पण यावेळी मला स्पष्ट चित्र खरंच दिसत नाही, त्यामुळे मी हे 50-50 दोन्ही हे धरतो। करवीर तालुक्यामध्ये राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके यांच्यात खूप चांगली फाईट दिसते। समरजित घाटगे हे टक्कर देऊन यंदा कागलची गादी त्यांच्याकडे येईल असं चित्र दिसून येते। शहरातील पेठांमध्ये सुद्धा लाटकरांच्या बाबतचं चित्र बऱ्यापैकी चांगलं दिसून आलं, त्यामुळे राजेश लाटकरांना इथं लॉटरी लागण्याची खरोखरच संधी आहे। सुजित मिंचेकरांची लॉटरी लागू शकते असं दिसतंय। पण राहुल आवाडे या ठिकाणी थोडे प्लसमध्ये दिसत आहेत, त्यांना आमदार होण्याची संधी मिळू शकते। गडिंग्लज हा कायमपणे आतापर्यंत राजेश पाटील यांना सहकार्य करत आहे, त्यामुळं तो एक विषय राजेश पाटलांचा विजय होईल। विद्यमान आमदारांनाच पुन्हा म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकरांनाच पुन्हा संधी मिळेल। जर सहानुभूती खरोखर टर्न झाली तर इथं आपले सत्यजित पाटील यांच्यासाठी हे फायद्याची ठरणार आहे। दोघांना समान संधी, विजयाची समान संधी आपण जर म्हटलं तर त्याच्या बाजूला दुसऱ्या बाजूला पराभवाची पण समान संधी या दोघांच्यापैकी कोणाची तरी वाटतीला येणार असं आपण म्हणू शकतो। राजेश क्षीरसागर या ठिकाणी निश्चितपणे विजयी होतील असं मला वाटतं। नमस्कार, मी अमोल गाडगीळ। कोल्हापूर टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे। मतदानाचा कल कोणत्या दिशेने आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत पत्रकार मंडळी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्याचा कल कोणत्या दिशेने आहे। माझ्यासोबत आहेत पत्रकार रणधीर पाटील सर, पत्रकार विजय पाटील सर, पत्रकार सुनील पाटील सर आणि संपादक राजेंद्र कुमार चौगले सर। सर्वांचं कोल्हापूर टीव्हीमध्ये स्वागत आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा सर नेमका कोणत्या दिशेने कल आहे, आपण जाऊया रणधीर पाटील सरांच्याकडे। सर काय सांगाल याविषयी? अमोल, पंचगंगेच्या छत्रपती शिवाजी पुलाखालून आता बरंच राजकीय पाणी वाहून गेलं ह्या 8 दिवसात, आणि आता जर आपण निकाल लोकांचा जर कल बघितला तर मी एक 10 मतदारसंघाचा थोडक्यात तुम्हाला एक कल सांगेन। त्याच्यात कमी जास्त होऊ शकतात, पण जे लोकांचा ट्रेंड दिसतोय त्याच्यावरून असं दिसतंय कोल्हापूर उत्तरमध्ये माहितीचे उमेदवार राजेश क्षीरसागर निवडून येऊ शकतात। कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील यांचं पारडं जड दिसतंय। करवीरमध्ये PN पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांना थोडी सहानुभूती मिळताना दिसते, त्यामुळे ते तिथं पुढे आहेत। शावडी पन्हाळ्यात विनय कोरे जे माहितीचे घटक पक्ष जनस्वराज्य उमेदवार आहेत आणि संस्थापक अध्यक्ष ते निवडून येऊ शकतात। हातकणंगलेमध्ये पुन्हा जनस्वराज्यचे जे उमेदवार आहेत, माहितीचे उमेदवार अशोक माने यांचा जरा कल त्यांच्याकडे दिसतोय मतदारांचा। शिरोळमध्ये गणपतराव पाटील काँग्रेसचे निवडून येताना दिसत आहेत। कागलमध्ये समरजित घाटगे, जरी जिल्ह्यात एक चित्र असं झालं आहे की टफ फाईट आहे, पण आत्ताचं ॲक्च्युअल जे मागच्या 4 दिवसाच्या घडामोडी घडल्या, गटातटांनी जे पाठिंबे दिलेत त्याच्यावरून समरजित घाटगे हे सहज विजयी होताना दिसत आहेत। राधानगरी भुदरगडमध्ये टफ फाईट झाले, तिथं महायुतीचे उभाटा गटाचे KP पाटील निवडून येतील असं एकंदरीत वाटतंय। चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील जे मागच्या वेळी पराभूत झालेले ते अपक्ष आहेत मैदानात, ते निवडून येतील असं एक लोकांच्या, ज्यावेळी आपण बोलतो लोकांशी त्यावेळी जाणवतं आहे। आणि इचलकरंजीमधून धक्कादायक निकाल असा येतोय समोर, असं दिसतंय की आवाडे विरोधक सर्व असे एकवटल्यामुळं तिथे शरद पवार गटाचे मदन कारंडे विजयी होताना दिसत आहेत। एकूणच जिल्ह्यात 10 जागांमध्ये महाविकास आघाडीच्या 6, महायुतीचे 3 आणि अपक्ष 1 असा निवडून येईल असा कल आहे। याच्यात बदलसुद्धा होऊ शकतो। अमोल, धन्यवाद। अमोल, मी पहिल्यांदाच डिस्क्लेमर देतो सगळ्यांच्या वतीनं की
ही जी 2024ची विधानसभा निवडणूक आहे इतकी अनप्रेडिक्टेबल आहे की आम्हाला वाटत नाही. आम्ही सगळी मंडळी जवळजवळ 3 निवडणुका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या कव्हर केलेली मंडळी आहे. तर आम्ही यापूर्वी निवडणूक मतदानाच्या आधी अंदाज व्यक्त करत होतो आणि बऱ्यापैकी ते खरे ठरत होते. आज प्रत्येक मतदारसंघात 10ही मतदारसंघांमध्ये एवढी काटेची लढत आहे आणि आपण ऐकतो की पाकिटांपासून आणि सगळ्या गोष्टींपासून अर्थव्यवहारांपासून गटतटांपासून इतकी चुरस कधी दिसली नाही. चुरशीपेक्षा लोकांची मतं रोज वळताना वारं फिरताना इतकं कधी आपण पाहिलं नाही. पण तरीही अनेक लोकांशी बोलल्यानंतर मतदारसंघामध्ये अंदाज घेतल्यानंतर काही गोष्टी थोड्याशा दिसतात स्पष्ट. आपण डिस्क्लेमर म्हणून सांगू की त्यामध्ये बदल होऊ शकतात, पण आमचं वैयक्तिक मत माझं मी सांगेन इथं. तर मी सांगेन चंदगड विधानसभा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये मला शिवाजी पाटील जे अपक्ष आहेत म्हणजे भाजपचे बंडखोर आहेत ते थोडेसे पुढं जाताना दिसतात. थोडेसे पुढं म्हणजे तिथं खूपच कमी फरक दिसतो. त्यामुळे जर त्यामध्ये काही बदल झाला, शिवाजी पाटलांच्या मतांमध्ये थोडा बदल झाला, तर मग राजेश पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत तेही तिथं लागू शकतात, जिंकू शकतात. हातकणंगलेमध्ये जनसुराज्याचे अशोक माने यांचं कुठंतरी मतदान वाढताना दिसतं, त्यांच्या बाजूने कल दिसतो. पण राजूबाबा आवळेसुद्धा खूप कमी फरकामध्ये त्यांच्या पाठीमागे आहेत. जर काही 2-4 गावांनी जर वेगळा विचार केलेला असला रात्री किंवा आज सकाळी तर या निकालामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. पण आत्ता तरी मला अशोक माने वाटतात. राधानगरीमध्ये पूर्वी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता KP पाटलांच्या बाजूनं झुकते की काय असं साधारणतः चित्र दिसतं. शिरोळमध्ये मला अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर जे आहेत त्यांच्या बाजूने मला अंदाज घेतल्यावर कल दिसतो. इचलकरंजीमध्ये सुद्धा मला खूप तसं आम्हाला सुरुवातीला वाटत होते की राहुल आवाडे खूप पुढे आहेत, एकतर्फी निवडून येतील. पण निवडणुकीचं पारडं खूप झुकत चाललं आहे आणि आता असं दिसतं की साधारणतः इचलकरंजीमध्ये मदन कारंडे एक पाऊल पुढं दिसतात लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर. शाहूवाडी पन्हाळामध्ये सहानुभूतीची बाजू सत्यजित पाटलांची जरी असली तरी विनय कोरेंचं नेटवर्क आणि विनय कोरेंच्या बाजूनं जी राबलेली प्रचार यंत्रणाने लोकांमध्ये बोलल्यानंतर दिसतं की विनय कोरे कुठंतरी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या दिसतं. कागल इतकी चुरस महाराष्ट्रात मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या मतदारसंघाची असेल. कारण रात्री पहाटे 4 वाजेपर्यंत कागलमध्ये गावांमध्ये छोटे मोठे गोंधळ सुरू होते, मतदान फिरवाफिरवीचे प्रकार सुरू होते. त्यामुळं कागलमध्ये समरजित घाडगे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये टोकाची लढत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना घड्याळ विरुद्ध तुतारी हा सामना आहे, थेट सामना आहे राष्ट्रवादीच्या गटात अजित पवार विरुद्ध शरद पवार गटात. पण कुठंतरी समरजित घाडगेंच्या बाजूनं कल वाढताना दिसतोय. पण हा कल वाढताना दिसत असला तरी काही भागांमध्ये हसन मुश्रीफांच्या बाजूनं सुद्धा मतदानाची टक्केवारी जास्त दिसते. त्यामुळे इथं आपण आता काय मला स्पष्ट अंदाज सांगता येणार नाही, पण आपण बघू निकालानंतर काय होईल. कोल्हापूर दक्षिणमध्ये चुरस आहे, खूप चुरस आहे, तरीही काँग्रेसचे ऋतुराज पाटील आघाडीवर असल्याचे दिसतात. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर अशी जी म्हणजे शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर ही जी लढत आहे त्या लढतीचं चित्र बघताना खूप 50-50% मला तर वाटतं. कारण मी ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 3 इलेक्शनमध्ये मतदान झाल्यानंतर मी स्वतः लिहिलं की कोण निवडून येणार. मग जाहीरपणे अंदाज मी मतमोजणीच्या आदल्या दिवशी लिहिलेत. इतका कॉन्फिडन्स मला असायचा पूर्वी, पण यावेळी मला स्पष्ट चित्र खरंच दिसत नाही. त्यामुळं मी हे 50-50 दोन्ही हे धरतो. करवीरमध्ये मात्र मला राहुल पाटील कुठंतरी आघाडीवर असल्याचे दिसतात. कदाचित 2 दिवसांमध्ये पुन्हा त्यांच्या बाजूने सहानुभूती क्रिएट होताना दिसते. तर साधारणतः हे चित्र असं दिसतं एकंदरीत जिल्ह्याचं. आणि आम्ही हे लोकांकडूनच माहिती घेतल्या, पत्रकार असल्यामुळे आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात असतो. तर असे अंदाज येतील असं आम्हाला वाटतं. आणि मतमोजणीनंतर कल स्पष्ट होईल, त्यानंतर आपण निश्चितपणे बोलू की त्यामध्ये काय बदल झालेत. सुनील बोल. नमस्कार. आज सकाळपासूनच खरोखर कोल्हापूर जिल्ह्याचं कौतुक करायला पाहिजे की निवडणूक आणि मतदान हा स्वतःचा हक्क समजून ते बाहेर पडले चांगल्या पद्धतीने आणि शांततेत. काही अपवाद वगळता
काही ठिकाणी मारामारीचे किंवा धक्काबुक्कीचे प्रकार वगळता इतर ठिकाणी शांततेत मतदान झालं. खूप हे अभिमानास्पद आहे. कोल्हापूर नेहमीच राज्यात अग्रेसर असतं. दरम्यान या दिवसभरातील सगळ्या वातावरणात एक आमच्या डोक्यात लोकांशी बोलून आलेला कल असा आहे की करवीर तालुक्यामध्ये राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके यांच्यात खूप चांगली फाईट दिसते. यामध्ये राहुल पाटील कुठेतरी जमेज बाजू आहे. याचा अर्थ असा नाही की चंद्रदीप नरके यांना गृहीत ह्यात धरू नये, पण चंद्रदीप नरके तितक्याच ताकदीने लढलेत. त्यामुळे या दोघांमध्ये ही चांगली फाईट आहे. फक्त राहुल पाटील यामध्ये जरा अग्रेसर दिसतात. प्रत्यक्ष निकाल आल्यानंतर ते दिसूनच येईल, पण दिवसभराच्या ह्या वातावरणामध्ये करवीरमधला आपल्याला हा चित्र दिसून येतं. शहरात मात्र ज्या पेटा आहेत त्या पेटांमध्ये हिंदुत्व किंवा राजेश क्षीरसागर हे आघाडीवर असतील असं वाटत होतं. मात्र शहरातील पेठांमध्ये सुद्धा लाटकरांच्या बाबतचं चित्र बऱ्यापैकी चांगलं दिसून आलं. त्यामुळे राजेश लाटकरांना इथं लॉटरी लागण्याची खरोखरच संधी आहे असं म्हणता येईल आपल्याला. दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील आणि अमल माढेक या दोघांमध्ये ही टक्कर होत आहे. यामध्ये ऋतुराज पाटील आणि अमल माढेक यांनी खूप चांगले प्रयत्न केले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्याचा चांगला प्रयत्न झाला आहे, शर्तीचा प्रयत्न झाला आहे. मात्र यामध्ये कुठंतरी काँग्रेस म्हणून आणि ऋतुराज पाटील म्हणून लोक आघाडी महाविकास आघाडीला कल देतील असं दिसून येतं. दुसरीकडं कागलमध्ये जी सुरुवातीपासून मुश्रीफ यांच्या बाजूने एकतर्फी वाटणारी निवडणूक आता त्यांना ही सहज मिळेल असं किंवा सहज होईल असं वाटत नाही. इथं समरजित घाटगे हे टक्कर देऊन यंदा कागलची गादी त्यांच्याकडे येईल असं चित्र दिसून येते. हातकणंगलेमध्ये राजू बाबा किंवा सुजित मिंचेकर ह्या दोघांमध्ये जर राजू बाबा आवळे हे आता दिसतात पुढं, मात्र त्यानंतर जर असाच निकाल जर लागला जिथं बाबा धक्कादायक, तर ते सुजित मिंचेकरांची लॉटरी लागू शकते असं दिसते. शिरोळमध्ये गणपतराव पाटील किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर अशी फाईट आहे. यामध्ये जो एक पाय पुढं जाईल त्यालाच निश्चितपणे आमदार म्हणून संधी मिळेल किंवा पुन्हा आमदार म्हणून यड्रावकर येतील. पण सध्या तरी गणपतराव पाटील प्लसमध्ये दिसत आहेत. इचलकरंजीमध्ये कारंडे आणि राहुल आवाडांच्यामध्ये फाईट आहे. राहुल आवाड्यांनी जी काय तिथली यंत्रणा आहे किंवा प्रकाश आवाडे त्यांनी तिथली यंत्रणा आपल्या बाजूने करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यामुळे राहुल आवाडे या ठिकाणी थोडे प्लसमध्ये दिसत आहेत. त्यांना आमदार होण्याची संधी मिळू शकते असं सध्याचं तरी चित्र आहे. तर शाहूवाडीमध्ये विनय गोरे आणि सत्यजित आबा यांच्यामध्ये फाईट होत आहे. सत्यजित पाटलांना लोकसभेत पराभव पत्करावला, मात्र आता सत्यजित पाटलांना कल द्यायला हरकत नाही असं शाहूवाडीच्या जनतेनं ठरवलं असं चित्र दिसते. मात्र ह्या सगळ्यात ह्याच्यात विनय कोरेनेही आपली फिल्डिंग टाईट करून प्रत्येक ठिकाणी पोचून प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये सक्रिय करून आपला आमदारकी कायम ठेवण्यात यश मिळवतील असंही दिसते. आता राधानगरीमध्येही प्रकाश आंबेडकरांचं काम चांगलं झालं आहे असं एक बाजू आहे. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या बाजू खूप उजेडात आल्या किंवा उजेडात आणण्यात आल्या. त्यामुळं एक सुप्तपणे KP पाटील यांना कुठंतरी संधी मिळते काय असं चित्र आहे. धन्यवाद. नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम निकालाचा कल आपण वर्तवण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात हे लोकांच्याकडून आलेली मतं, लोकांच्याकडून बोललं जाणारं मत, ह्या अनुषंगानं आम्ही काही दिवसापासून फिरत असल्यामुळं हे साधारणपणे आपल्यासमोर एक ठराविक अंदाजापर्यंत आपण पोहोचवत आहे. प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 मतदारसंघामध्ये एकूण साधारण 121 एकूण उमेदवार आता स्टँडिंग आहेत. पण बहुतेक ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी आणि काही ठिकाणी पंचरंगी अशा पण लढती आपल्याला पाहाव्यास मिळतात. पण या खोलात न जाता आपण थेट 2 पहिली आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण उमेदवार असतील याची शक्यता आपण वर्तवण्याचा हा एक प्रयत्न करायला लागलो. सुरुवात आपण करूया चंदगडमधून. चंदगडचं हे राजकारण हे दौलत सहकारी साखर कारखान्याच्या भोवतालचंच फिरतं. आता हा चंदगड मतदारसंघ एकूण या ठिकाणी 5 उमेदवार आहेत.
5 उमेदवारांमध्ये प्रामुख्यानं लढत आहे ती महायुती आणि अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील. आता महायुतीकडून राजेश पाटील जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं एक पॉकेट आहे आणि पॉकेटच्या अनुषंगानं त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांना विजयापर्यंत नेईल असं साधारणपणे दिसतं. याचं कारण आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी असं निदर्शनास आलं की चंदगडमध्ये प्रॉपर ही शिवाजी पाटील, राजेश पाटील आणि मानसिंग खोराटे हे प्रॉपर चंदगडचे आहेत आणि नंदाताई बाबुळकर आणि अप्पी पाटील हे गडिंग्लजमधील आहेत. त्यामुळे गडिंग्लजचा वोटर काय नेमकी भूमिका घेतो हा जर विचार केला तर गडिंग्लज हा कायमपणे आतापर्यंत राजेश पाटील यांना सहकार्य करत आहे. त्यामुळं तो एक विषय राजेश पाटलांचा विजय होईल अशी शक्यता आपल्याला दिसते. दुसरा जर आपण मतदारसंघ बघितला तर हातकलंगडीमध्ये विद्यमान आमदार राजूबाबा आवळे आणि त्यांच्या विरोधात असणारे सुजित मिंचेकर जे अपक्ष म्हणून स्वाभिमानीकडून पुरस्कृत हे आहेत उमेदवार आहेत. तर हा निकाल कोल्हापूर जिल्ह्यातला किंबहुना महाराष्ट्रातला लक्षवेधी ठरणार असं आत्ता तरी दिसतं. कारण या ठिकाणी जे विद्यमान आमदारांच्या बाजूनं फारसं काही मत विजयापर्यंत नेणे इतपत दिसून येत नाही. तरी देखील सुजित मिंचेकर त्यांचा असलेला मतदारसंघामध्ये संपर्क हा गेल्या 5 वर्षापासून त्यांनी कायम ठेवला आहे. त्याच्यामध्ये सातत्य राखलेलं आहे आणि या ठिकाणची समीकरणं अंडरकरंट्स खूप वेगळे आहेत. त्यामुळे मला असं स्वतःला वाटतं की इथं फार मोठी एक इतिहास होईल या मतदारसंघामध्ये. आपण राधानगरी मतदारसंघाचं ज्यावेळी विश्लेषण करतो निकालाच्या ठिकाणी ही मुख्य लढत आहे ती विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या विरोधात असलेले माजी आमदार KP पाटील. आता हा मतदारसंघ तसा बघायला गेला तर भौगोलिकदृष्ट्या आपण म्हटलं तर हा खूप विखुरलेला विस्तारलेला मतदारसंघ आहे. या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी जी 5 वर्षात गेलेली कामं म्हणजे रस्त्यांची कामं असतील किंवा पाणी पुरवठ्याचा विषय असेल खूप चांगले केलेले आहेत. पण त्यांच्या विरोधातला जो अंडरकरंट आहे किंवा सुप्त लाट जी आहे ती कशी परावर्तित होईल याकडे गेल्या काही महिन्यापासून KP पाटलांनी अगदी प्रामाणिक प्रयत्न केलेत म्हणायला पाहिजे किंवा खूप मेहनत त्याच्यासाठी घेतलेलं आहे. आणि लोकांच्या एकूण ह्याच्यातून दिसतं म्हणजे मनोगतातून लोकांच्या असं दिसतं की आज बिजली कारखान्याचा दर हा कायम केंद्रस्थानी राहिलेला विषय आहे. त्या अनुषंगाने KP पाटील या ठिकाणी बाजी मारतील असा काही अंदाज थेटमध्ये आपल्याला मानता येतो. दुसरा आपण ह्याच्यात गेलो शिरोळमध्ये गेलो तर शिरोळमध्ये विद्यमान आमदार जे आहेत ते राजेंद्र पाटील यड्रावकर आणि त्यांच्या विरोधात आहे ते गणपतराव दादा पाटील. आता या ठिकाणी सरळ दिसतं की विद्यमान आमदारांनाच पुन्हा म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकरांनाच पुन्हा संधी मिळेल असं साधारणपणे चित्र दिसतंय. इचलकरंजीचं आपण मदन कारंडे आणि राहुल आवाडे हे दोन्ही चेहरे नवीन आहेत आणि ह्या दोन्ही चेहऱ्यामध्ये आजच्या स्थितीला खूप चांगलं वातावरण राहुल आवाडेंच्या बाजूनं झुकताना आपल्याला पाहावयास मिळतं. शाहूवाडी पन्हाळा हा मतदारसंघ चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे लोकसभामध्ये ही लढत इथली पारंपरिक आहे. काही जरी झालं तर इथं विनय कोरे आणि त्यांच्या विरोधात असणारा सत्यजित पाटील सरोडकर ही लढत ठरलेली आहे. आता लोकसभेला पण हे वातावरण होतं की लोकसभेला सत्यजित पाटील अगदी विजयाच्या उंबरठ्यावर होते पण अगदी कमी मतानं अल्पमतानं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता हे शाहूवाडीकरांना त्यांना एक म्हणजे विजयापर्यंत गेलेत आणि ते पराभूत झालेत ही सल काही लोकांच्या मनात असल्यामुळं सहानुभूती सत्यजित पाटील यांच्याकडे दिसताना म्हणजे आहेच असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. पण विनय कोऱ्यांचं एकूण जर सोशल इंजिनिअरिंगचा विषय असेल किंवा त्यांचा संपर्क असेल त्यांच्या संस्था असतील या माध्यमातून त्यांनी केलेलं काम जर पाहिलं तर इथं लढत खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. आणि मला असं वाटतं की जर सहानुभूती खरोखर टर्न झाली तर इथं आपले सत्यजित पाटील यांच्यासाठी हे फायद्याची ठरणार आहे. कागल हा सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातला हॉट मतदारसंघ आपण म्हणू शकतो. या ठिकाणी मंत्री महोदय हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्याकडे काटेकी टक्कर आहे. या मतदारसंघात नेमकं काय होणार याचा अंदाज प्रत्यक्ष आपल्याला आत्ता वर्तवणं इष्ट वाटत नाही. त्यामुळं ह्या दोघांना समान संधी विजयाची समान संधी आपण जर म्हटलं तर त्याच्या बाजूला दुसऱ्या बाजूला पराभवाची बिन समान संधी या दोघांच्यापैकी कोणाच्या तरी वाटणीला येणार असं आपण म्हणू शकतो. यानंतर कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील आणि अमल माडिक या ठिकाणी तगडी लढत आहे. अक्षरशः कडवी झुंज एकमेकाला देत आहेत. पहिल्या दिवसापासून एकमेकाचा पाठलाग वेगवेगळ्या पातळीवर करत आहेत. मतदारांच्यापर्यंत पोचणे त्यांचं आपली भूमिका पटवून सांगणे या दोन्ही बाजूनं पक्षापेक्षा
या ठिकाणची लढत अतिशय वेगळी आहे आणि या एकूण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ऋतुराज पाटील ह्या ठिकाणी जरासं वरचढ काठावर का होईना पण वरचढ आपल्याला दिसून येतात. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर आणि राजू लाटकर या दोघांच्यामध्ये ही लक्षवेधी लढत आहे. कारण जी काही स्थित्यंतरे झाली किंवा उमेदवारी अर्ज दाखल करता नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या त्या पाहता सुरुवातीला जो राजेश क्षीरसागर यांचा वर्चस्व या मतदारसंघावर होता तो थोडा कमी येतो की काय अशी शक्यता वाटत होती. कारण येथील राजकारण जे आहे ते पूर्ण पेटापेटांमध्ये विखुरलेलं राजकारण आहे. त्याचबरोबर एक सामान्य कुटुंबातला एक मुलगा, सामान्य कुटुंबातला एक उमेदवार म्हणून राजेश लाटकरांच्याकडं पाहिलं जात असल्यानं या ठिकाणी कदाचित राजेश क्षीरसागरांना फटका बसू शकतो की काय असं वाटत होतं. पण गेल्या काही दिवसापासून राजेश क्षीरसागरांनी केलेले प्रयत्न, पेटापेटांमध्ये बांधलेली त्यांनी रणनीती ह्या बळावर आणि त्यांचा अफाट जनसंपर्क या तिन्ही गोष्टी जर बघितल्या तर राजेश क्षीरसागर या ठिकाणी निश्चितपणे विजयी होतील असं मला वाटतं. त्याच्या बाजूला आपण करवीरमध्ये जर पाहिलं तर करवीरमध्ये अतिशय 10 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात मतदान ह्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहावयास मिळतं. इथं लढत जी आहे ती राहुल पाटील हे माजी आमदार PN पाटील यांचे सुपुत्र आणि त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके हा सुद्धा मुकाबला अगदी जोरदार होत आहे. रस्सीखेच विजय पराजयाचा लंबत सातत्यानं झोकत आहे. अगदी मतदानाचा शेवटचं मतदान होईपर्यंत हा या ठिकाणचा अंदाज बांधणं काही जणांना अवघड होत होतं. काही जण म्हणजे या ठिकाणचं राजकारण खूप वेगळं या ठिकाणी आहे. त्यामुळे इथं आपल्याला सुद्धा विजयाची संधी समान दोघांना देता येईल. इथं निश्चितपणे आपल्याला काय सांगता येणार नाही असं साधारणपणे ह्या मतदारसंघातली 10 मतदारसंघातील चित्र आहे. अमोल, धन्यवाद सर. खूप सविस्तरपणे या सर्व पत्रकार मंडळींनी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाचा कल कोणत्या दिशेने आहे हे आपल्याला सांगितलं. सर्वांचे कोल्हापूर TV तर्फे धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्याच्या विषयी सविस्तर माहिती आपण आता ऐकलीच, पण 23 तारखेला मतदानाचा निकाल आहे त्याविषयी जलद अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा कोल्हापूर TV. या आमच्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात जलद जर निकाल आम्ही देणार आहोत त्यासाठी नक्कीच पहा आपला कोल्हापूर TV. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कोल्हापूर TV. धन्यवाद.